शेतकऱ्यांच्या आता बरेच तक्रारी जे आहे ते आपल्या खरीपमध्ये असं येऊ लागलेली आहे की बोगस बिया जे आहे ते त्यांना मिळालेले होते. त्याच्यामध्ये जे आहे आपल्या कृषी विभागाने जे आहे काही सॅम्पल जे आहे तो टेस्टिंग करून घेतलेले होते आणि टेस्टिंग करून जे नेगेटिव्ह सॅम्पल मिळाले ज्याच्यामध्ये फिल आपली बिया आली त्याच्यामध्ये जे आहे आम्ही आज जे आहे ते कृषी विभागाला अशी सूचना दिलेली आहे की त्या त्या कंपनीजला जे आहे ते ब्लॅकलिस्टिंगचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला पाहिजे. दुसरा विषय हेच आहे की आपण सर्वांनी जे आहे ज्या ज्या ठिकाणी आपल्याकडे बोगस बियाचा असा प्रकार घडलेला आहे किंवा आपल्या तिकडून पंचनामा करून टेस्टिंगसाठी आपल्या सॅम्पल जे आहे ते शासनाकडे पाठवलेले असतील त्याच्यामधून जे आहे आम्ही कंपनी बरोबर जे आहे संपर्कात आहोत. कंपनी जे आहे कंपनीला आम्ही सांगून कमीत कमी आपल्या कशाप्रमाणे नुकसान झालेलं आहे तो कंपनीला सांगून आम्ही ह्याच्यामध्ये काहीतरी तोडगा काढून घेणार. बोगस बियाणं आलंही परंतु आता ते शेतकऱ्यांनी पेरलं आता ते शेतकऱ्यावर मोठं नुकसान आहे. कंपनीला तुम्ही ते शेतकऱ्याचं जे नुकसान भरपाई ते देण्यासाठी सांगणार आहात. आता आम्ही कंपनीजची मीटिंग बोलवलेली आहे या आठवड्यामध्ये. त्या आठवड्यामध्ये जेव्हा आता कंपनीज येतील त्याच्यामध्ये जे आहे आपल्या जे काही आपली तरतूद आहे शासनाने आहे त्याप्रमाणे आम्ही ह्याच्यामध्ये जे आपले नुकसान झालेले असतील त्याप्रमाणे जे आहे कंपनी कशाप्रमाणे त्याच्यामध्ये आपल्या तडजोड करू शकतो किंवा आपल्या जे आहे कॉम्पन्सेशन देऊ शकतो त्याच्याबद्दल आम्ही चर्चा करणार. वारंवार बोगस बियाणं येते यावर आता त्या कंपन्यांना तुम्ही सक्तीचं काय आदेश करणार आणि त्यांच्यावर काय कारवाई होणार? आता जे कंपनी वारंवार जे आहे ते बोगस बिया देऊ लागली आहे त्याच्यावरती तर आम्ही कडक ऍक्शन घेणार आहे आणि ह्या वर्षी तर आम्ही त्यांची ब्लॅकलिस्टिंग तर पाठवणारच आहे. त्याचबरोबर जे आहे ते आपले कोर्टामधले केस आणि पोलिसांची कारवाई पण आम्ही त्यांच्याबरोबर करणार.